नमस्कार मित्रांनो, मी शिल्पा तुमचे स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर। तर आज आपण बनवणार आहे पाकातले तिळगुळाचे लाडू। तर अगदी सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला हे रेसिपी सांगणार आहे। अगदी हाताला चटके न बसता गोल लाडू आपण कसे बनवायचे, खुसखुशीत आणि चविष्ट। तर चला बघून घेऊया याची रेसिपी। तर इथे मी 400 ग्राम तीळ घेतलेले आहे आणि 500 ग्राम गूळ घेतलेला आहे। 100 ग्राम शेंगदाणे घेतलेले आहे, वेलची पूड आणि इथे जायफळचं पूड घेतलेलं आहे। शेंगदाणे आणि तीळ मी अर्धा किलोच्या प्रमाणात घेतला आहे आणि गूळ सुद्धा अर्धा किलो घेतलेला आहे। तर सर्वात आधी आपण इथे शेंगदाणे भाजून घेऊ। अगदी मंद आचेवर आपल्याला 2 ते 3 मिनिटे हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे। त्याला आतमधून शेंगदाणे जळले नाही पाहिजे, हलके आपल्याला सालं निघायसाठी हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे। मंद आचेवरच आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे। बघू शकता सालाला हलके हलके चट्टे आले की आपण शेंगदाणे काढून घेऊ। बघू शकता इथे मी हाताने दाखवत आहे, अगदी सहजच साल निघत आहे याचं। याच प्रकारे आपल्याला इथे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे आणि आपण ते आता बाजूला काढून घेऊ। अगदी खूप जाळायचे नाहीये, मग ते जळकट वाटतात खायला। शेंगदाणे भाजून झाले, त्याच कढईमध्ये मी तीळ सुद्धा भाजून घेणार आहे। बघू शकता तीळ सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे आहे। प्रमाण सांगते पुन्हा मी, 400 ग्राम तीळ, 100 ग्राम शेंगदाणे, म्हणजे एकूण हे 500 ग्राम झालेलं आहे, अर्धा किलो। आणि त्याच प्रमाणात आपल्याला अर्धा किलो गूळ सुद्धा घ्यायचा आहे। तर इथे अर्धा किलोच्या प्रमाणात मी तुम्हाला तिळगुळाचे लाडू आज सांगणार आहे। तर हलके आपल्याला तीळ मंद आचेवर इथे भाजून घ्यायचे। असा तडतड आवाज आला तिळाचा की त्याला सुद्धा आपल्याला काढून घ्यायचे। खूप जाळायचे नाहीये तीळ सांगितल्याप्रमाणे, नाहीतर मग ते खायला कडवट वाटतात। सर्व तीळ सुद्धा भाजून झालेले आहे आपले, ते सुद्धा बाजूला काढून घेऊ। आता मी शेंगदाण्याचे सालं काढून घेतलेले आहे थंड झाल्यावर, आणि शेंगदाणे आपल्याला असं इथे खलबत्त्यामध्ये दरदरीत हे करून घ्यायचे आहे, कुटून घ्यायचे आहे। अगदी खूप बारीक नाही करायचे, मिक्सरला वगैरे नका करू। या प्रकारे असे खलबत्त्यामध्ये किंवा एका कापडवर छान शेंगदाणे पसरून त्याला बेलण्याने सुद्धा लाटून आपण हे दरदरी शेंगदाणे करून घेऊ शकतो। तर मी ते खलबत्त्यामध्ये गेलेले आहे, बघू शकता। असे अगदी हलक्या हलक्या हाताने आपल्याला बघू शकता या प्रकारे याला कुटून घ्यायचे आहे, याचं बारीक करून घ्यायचे आहे। सर्व शेंगदाणे मी याच पद्धतीने इथे बारीक करून घेणार आहे। अगदी इझी प्रोसेस आहे ही, काहीही वेळ लागत नाही आणि पाहिजे तसे छान आपल्याला इथे शेंगदाणे सुद्धा आपल्याला तयार मिळते। तर चला आता समोरची प्रोसेस बघूया। आता मी कढईमध्ये थोडं पाणी घातलेलं आहे, बघू शकता कढई गरम आहे। पाणी घातलं, पाणी घातल्याने काय होते, आपण डायरेक्ट गूळ टाकलं तर तो खाली लागायची शक्यता असते, म्हणून अगदी 2 ते 3 चम्मच पाणी घातलेलं आहे आणि त्यामध्ये मी सर्व हा गूळ टाकून घेतलेला आहे। आणि व्यवस्थित आता आपल्याला इथे याचा पाक करून घ्यायचा आहे। पाक करताना आपल्याला वेळेवर थोडं लक्ष द्यायचं आहे। थोडंसंही कमी जास्त वेळ झाला की आपले लाडू बिघडण्याची शक्यता असते, म्हणून छानपैकी हा 3 ते 4 मिनिटं मला इथे लागेल आहे हा पूर्ण गूळ मेल्ट व्हायला। बघू शकता जसं जसं हीटच्या संपर्कात तो येईल छान तो मेल्ट होऊन जाईल। आणि आता मी यामध्ये 1 चम्मच इथे साजूक तूप घालून घेतलेला आहे। अगदी 1 चम्मच छान शायनिंग येते याने आपल्या लाडूला, त्यासाठी मी इथे 1 चम्मच तूप घालून घेतलेला आहे। याच प्रकारे आपल्याला हा पाक असा शिजवून घ्यायचा आहे, छान असा पाकास आणून घ्यायचा आहे त्याला। अगदी आपल्याला पूर्ण ही प्रोसेस व्हायला 6 ते 7 मिनिटं लागू शकतात। गुळावर अवलंबून असते ते, एखाद मिनिट इकडे तिकडे होऊ शकते। तर बघू शकता पूर्ण पाक इथे मेल्ट झालेला आहे छान। आता मी याला शिजवून घेणार आहे। आता साधारण आपले 4 मिनिटं झालेले आहे, 4 ते 5 मिनिटं। आपला पाक इथे छान असा उकळी येत आहे, म्हणजे शिजल्या जात आहे। बघू शकता फेस सुद्धा आलेला आहे। पाक छान इथे आपला आता शिजून तयार आहे। 7 मिनिटांनंतर मी तुम्हाला दाखवत आहे। आता मी असं पाक तयार झाला की नाही झाला त्यासाठी बघा, एक थंड पाणी घेतलेलं आहे, त्यावर थोडा पाक टाकून घेतलेला आहे आणि याचा गोळा जर असा तयार झाला तर समजायचं आपला पाक इथे रेडी आहे। बघू शकता व्यवस्थित गोळा इथे तयार झालेला आहे। आणि मी एक तुम्हाला पुन्हा सांगते, हा गोळा जर तुम्ही असा स्टीलच्या भांड्यावर असा वरून सोडला की टणकन आवाज येतो, तरी समजायचं की आपला पाक इथे परफेक्ट झालेला आहे। यामध्ये मी वेलची पूड
आणि जायफळ पूड घालून घेतलेली आहे। त्यानंतर शेंगदाणे सुद्धा घालून घेतलेले आहेत जे दरदरीत आपण वाटले होते ते, आणि तीळ सुद्धा घालून घेतलेले आहेत। तीळ अख्खेच घालायचे, काही बारीक वगैरे नाही करायचे आहे। आणि व्यवस्थित आता मंद गॅस केलेली आहे। मंद गॅसवर आपल्याला हे सर्व मिश्रण इथे मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी व्यवस्थित मिक्स झालं की आपल्याला इथे गॅस सुद्धा बंद करून घ्यायचा आहे। व्यवस्थित आपल्याला इथे हे गूळ, तीळ, शेंगदाणे सर्व मिश्रण, मी आता गॅस बंद केलेला आहे इथे, आणि हे सर्व मिश्रण इथे मी मिक्स करून घेणार आहे। बघू शकता आपलं कमी प्रमाणातच, अर्ध्या किलोच्या प्रमाणातच आहे आपलं हे, तर इझिली होते। पटकन छानपैकी व्यवस्थित मिक्स झाला। आता मी तुम्हाला लाडू वळण्यासाठी एक ट्रिक सांगते। बघा इथे मी एका भांड्यामध्ये गरम पाणी घेतलेलं आहे, म्हणजे उकळीचं पाणी, आणि त्यावर आपल्याला ही कढई ठेवून घ्यायची आहे। याने काय होते, खालून वाफेने ते मिश्रण गरम राहते आणि आपले लाडू पटकन वळले जाते। आता हे अर्धा किलोच लाडू आहे, तुम्ही असं नाही केलं तरी होते, पटकन 20 ते 25 मिनिटात आपले हे सर्व लाडू वळल्या जाईल आहे। हाताला असं थंड पाणी लावून घ्यायचं आहे, त्यानंतर थोडं हातावर मिश्रण घ्यायचं आहे आणि इझिली हा लाडू बघू शकता इथे वळल्या जात आहे। काही जास्त मेहनत लागत नाही, हलकेच चटके लागतात, खूपही गरम चटके लागत नाही। थंड पाण्याचा हात घेतला की जास्त आपले हात पण भाजत नाही। बघू शकता इथे मी लाडू एक बनवून तयार केलेला आहे। याच प्रकारे मी सर्व लाडू बनवून तयार करणार आहे। आता मी तो जो डब्बा होता गरम पाण्याचा तोही काढून ठेवलेला आहे, त्याही पद्धतीने मी तुम्हाला दाखवत आहे। कमी लाडवांचं मिश्रण आहे, तर आपण नाही ठेवलं तरीही चालेल। जर तुम्हाला वेळ लागत असेल लाडू वळायला तर तुम्ही ठेवू शकता। मी पटापट इथे लाडू वळून घेणार आहे, त्यासाठी मी नाही ठेवत आहे। बघू शकता, म्हणजे तुम्ही दोन्ही पद्धतीने करू शकता, आपल्या सोयीनुसार आपण हे करू शकतो। व्यवस्थित थंड पाण्याचा हात घ्यायचा आणि दोन्ही हाताला थंड पाणी लावून घेतलं की थोडं मिश्रण घेऊन छान गोल गोल लाडू आपण इथे आपले वळल्या जाते। काही जास्त मेहनत नाही लागत, काही नाही। बघू शकता, असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, आणि काही चुका वाटत असल्यास तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सुद्धा सांगू शकता। बघू शकता सर्व लाडू मी ते वळलेले, आणि शेवटच्या लाडवापर्यंत मिश्रण अगदी कोरडं नाही झालं, गार नाही झालं, किंवा लाडू वळायला मला काही त्रास नाही झाला। बघा मी तुम्हाला शेवटचा सुद्धा लाडू इथे वळून दाखवत आहे। अगदी सोप्या पद्धतीने ही रेसिपी आहे, आणि पटकन आपले लाडू, एकही लाडू बिघडत नाही किंवा तुटत नाही, व्यवस्थित लाडू वळल्या जातात। बघा शेवटचा लाडू सुद्धा मी तुम्हाला दाखवत आहे। छान असं हाताने त्याला दाबून घ्यायचं आणि गोल गोल, अगदी लागल्यास थोडासा एक थेंब पाण्याचा घ्यायचा, म्हणजे त्याने लाडू आपला हातावर पटकन वळल्या जातो। बघू शकता अगदी इझिली आपला हा इथे लाडू बनवून सुद्धा, शेवटचा लाडू बनवून सुद्धा तयार आहे। बघू शकता तुम्ही किती छान आपला लाडू वळला गेलेला आहे। या मकर संक्रांतीला तुम्ही या पद्धतीने लाडू नक्की करून बघा, खूप छान वाटते। आणि आपण जे जायफळ आणि वेलचीची पूड टाकली आहे त्याने तर खूपच छान फ्लेवर येते। तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।